प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित ठेवो. प्रियानो, आजचा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि या संदेशामध्ये आपण बघणार आहोत की जसं 25 डिसेंबरला आपण येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस पाळतो, का ते पवित्र शास्त्राच्या अनुसार आहे की नाही. आता ही जी डेट जी आहे 25 डिसेंबर ही कोणी सेट केलेली आहे. आता प्रियानो, जसं तुम्हाला माहिती आहे की ख्रिसमस जो होता हा जे पहिलं जे मंडळी होती त्यांनी कधीही पाळला नाही. ज्याला आपण म्हणतो फर्स्ट सेंचुरी चर्च जे स्थापन केलं होतं, येशू ख्रिस्ताचे जे प्रेषित होते त्यांनी स्थापन केलेलं होतं. तर त्यांनी कधीही जे आहे ते ख्रिसमस पाळलेला नाही आहे. पण का असं झालं की आज जे आहे पुष्कळ चर्चेस जे आहेत ते 25 डिसेंबरला ख्रिसमस पाळतात. पुष्कळ ज्या मिनिस्ट्रीज आहेत त्या 25 डिसेंबरला ते पाळतात. आणि ह्यामध्ये जे आहे पुष्कळ जे जी परंपरा जे आहे, जे पौराणिक प्रथा जे आहेत, हे सर्व गोष्टी जे का चर्चेसमध्ये आलेल्या आहेत, का सॅन्टा क्लॉस आलेला आहे, का ख्रिसमस ट्री आलेले आहेत, हे सर्व आज आपण बघणार आहोत. तर प्रियानो, ही डेट जी आहे 25 डिसेंबर सेट कोणी केली. आता पुष्कळ ख्रिस्ती लोक म्हणतात की बायबलमध्ये जर लिहिलं असेल त्यावेळेस मी करणार. पुष्कळ ख्रिस्ती लोक म्हणतात की रॅप्चरवर आमचा विश्वास नाही आहे, कारण पवित्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख नाही आहे. पवित्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे, 1 थेसलोनियन्स चॅप्टर 4 उल्लेख झालेला आहे, तरी पण ते असं म्हणतात. पण आता इथं तर पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं नाही की 25 डिसेंबर हा ख्रिसमसचा दिवस आहे. का तुम्ही हा दिवस पाळता? कुठून हा दिवस आलेला आहे हे शोध घेणं खूप आवश्यक आहे प्रियांनो. कुठून हा दिवस आलेला आहे, कुठून हा सॅन्टा क्लॉस आलेला आहे, कुठून हे ख्रिसमस ट्री आलेला आहे. कारण दुःखाची गोष्ट असते की आज आपण जे सेलिब्रेशनमध्ये बघतो, सेलिब्रेशनमध्ये आपण येशू ख्रिस्ताला बघत नाही आहे. आपण बघतो सॅन्टा क्लॉसला, आपण बघतो ख्रिसमस ट्रीला, आपण बघतो बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आहेत ज्याचा येशू ख्रिस्ताची काही संबंध नाही, त्या गोष्टी आज आपण बघतो. येशू ख्रिस्ताला त्यांनी जे आहे सेलिब्रेशनमध्ये काढून टाकलेलं आहे. तर आता ही जी डेट जी आहे ही 25 डिसेंबर डेट कुठून आली? पुष्कळ जे आहेत, पुष्कळ ख्रिस्ती लोक 25 डिसेंबरला हा ख्रिसमस पाळतात. पण कुठून आली डेट? कोणी डेट सेट केली? काही डेट ॲपॉस्टल्सनी सेट केली. ॲपॉस्टल्स ते पाळतच नव्हते. मग कोणी केली? काही मार्टिन लुथरनी सेट केली? नाही. ही डेट सेट कोणी केली? तर त्याचं उत्तर ख्रिसमसच्या नावामध्ये आहे. आता ख्रिसमस जो आहे त्याचा फुल फॉर्म काय होतो? क्राइस्ट प्लस मास. क्राइस्ट प्लस मास. पण आता याला आपण क्राइस्ट मास का नाही म्हणू शकत? आपण त्याला ख्रिस्टमस का म्हणतो? आपण त्याला ख्रिसमस का म्हणतो? क्राइस्ट मास का म्हणू शकत नाही? कारण जर आपण म्हणतो क्राइस्ट, इथं जो क्राइस्ट म्हणजे येशू ख्रिस्त, तर आपण ख्रिस का म्हणतो? तर प्रियानो, ही एक दुसरी गोष्ट आहे. आपण ख्रिसमस का म्हणतो? कारण हा जो ख्रिस जो आहे, हा जो क्राइस्ट जो आहे, ज्याला आपण ख्रिस म्हणतो, हा आहे क्रिस क्रिंजल. हा जर्मन शब्द आहे आणि सॅन्टा क्लॉसला पण क्रिस क्रिंजल म्हटलं जातं. म्हणजे आपण पुष्कळ लोकांना म्हणतो हॅपी क्रिसमस, हॅपी क्रिसमस. पण हा क्राइस्ट आहे कोण? हा काय येशू ख्रिस्त आहे? जर येशू ख्रिस्त त्याला आपण म्हटलं असो क्राइस्ट मास्क, तर आपण ख्रिसमस का म्हणतो? हे पण कोड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये का आलेला आहे? मास आलेला आहे. आता मासची प्रथा कोणाची आहे? मासची प्रथा ही कॅथलिक चर्चची आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं की आता हे जे नाव जे आहे हे रोमन साम्राज्याने दिलेलं आहे. आणि ही जी डेट जी सेट केली गेली आहे 25 डिसेंबर, ही रोमन साम्राज्याने सेट केलेलं आहे. आणि तीच डेट जी आहे ती आपण डेटचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे ही जी डेट जी आहे ही पवित्र शास्त्रामधून आलेली नाही आहे. ही डेट आलेली आहे रोमन साम्राज्यापासून. हे लक्षात ठेवा. आणि त्याचा आपण स्वीकार केलेला आहे आणि आपण आनंदाने हे सगळ्या गोष्टी पाहतो. आता तुम्ही म्हणा की आपण ह्या गोष्टी का स्वीकार केलेल्या आहेत? त्यामुळे आता इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की 325 पर्यंत
जे पहिली जी मंडळी होती, जे प्रेषित लोकांनी जे चालू केलेली जे चर्च होतं ते उत्तम रीतीने काम करत होतं. ते संपूर्ण जगभर पसरलेलं होतं. पौल जो होता तो अन्य जातीला प्रचार करण्यासाठी तो बाहेर पडलेला होता. पीटर जो होता तो यहुदी लोकांना प्रचार करण्यासाठी पडलेला होता. आणि बाकीचे जे प्रेषित लोक ते जगाच्या वेगळ्या ठिकाणी ते गेले. आता चर्च वाढत होतं, पण जे रोमन साम्राज्य होतं ते पण वाढत होतं. मग त्यांना चर्चचा धोका वाटला. आता काय झालं 325ला की जे मेन चर्च होतं त्यामध्ये फूट पडली. आणि फूट पडल्यानंतर हे रोमन साम्राज्य आणि जे चर्च होतं त्यामध्ये काय झालं, युनिफिकेशन झालं. म्हणजे चर्च हे रोमन साम्राज्याच्या अधीन झालं. आता रोमन लोक जे होते ते काय पहिल्यापासून येशू ख्रिस्ताला मानत नव्हते. ते जे होते ते पगन धर्माला मानायचे. ते जे बॅबिलॉनचा जो धर्म होता त्याला